नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस.पी. गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातीलच एका वस्तूचा वापर करून हे खत तयार करून देणार आहोत। ती वस्तू कोणती हे आपण पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, झाडावरती कीड लागल्यास कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। ब्रह्मकमळच्या या झाडावरती फक्त पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुले येत राहतात। हिवाळा किंवा उन्हाळ्यामध्ये या झाडाला फुले लागत नाहीत। तर आता पावसाळ्यामध्ये झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी खते देणे हे आवश्यक असतेच, पण त्याचबरोबर या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी या गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळाल्या तरच आपले झाड हे चांगले वाढते आणि भरपूर अशा कळ्या आणि फुलेही या झाडावरती लागत राहतात। ब्रह्मकमळच्या या झाडाला वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी जास्त सूर्यप्रकाश मिळण्याची आवश्यकता नसते। अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे 3 ते 4 तास एवढे जरी ऊन मिळाले तरी या झाडाला हे पुरेसे होते। त्यामुळे ज्या ठिकाणी थोडा ओलावा, गारवा असेल अशा ठिकाणीच हे झाड लावावे। जर जास्ती ऊन मिळाले तरी हे झाडची जी पाने आहेत ती करपल्यासारखी, जळाल्यासारखी ही दिसून येतात। त्यामुळे दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड कधीही ठेवायचे नाही। ब्रह्मकमळच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे, कारण जास्ती पाण्यामुळे या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि झाड देखील हळूहळू हे खराब होते। त्यामुळे झाडाला हे पाणी देताना कुंडीतील माती चेक करून, म्हणजे कुंडीतील वरच्या बाजूची माती 1.5 ते 2 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे। या झाडाला पाणी मिळाले नाही तर हे झाड खराब होत नाही, मात्र जास्ती पाण्यामुळे मात्र हे झाड लवकर खराब होण्याची शक्यता असते। आता पावसाळ्यामध्ये या ब्रह्मकमळाच्या झाडाची तुम्ही कटिंग लावू शकता। कटिंग लावताना देखील अगदी छोटेसे एक पानाचा तुकडा जरी तुम्ही मातीमध्ये लावला तरी देखील याची कटिंग लगेच रुजते। मात्र कटिंग लावताना मातीमध्ये पाणी राहणार नाही, म्हणजे साचणार नाही अशा मातीमध्ये कटिंग लावली तर ती लवकर ही रुजेल। ब्रह्मकमळाच्या या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण ज्या खताचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे ही बटाट्याच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे। बटाट्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि झाडाला फुले येण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते। तर ही पावडर तयार करण्यासाठी ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या उन्हामध्ये सुकून अशा प्रकारे जर तुम्ही पावडर तयार करून ठेवलीत तर वर्षभर ही पावडर खत म्हणून याचा वापर हा करता येतो। याच्या वापरामुळे झाडाला कळ्या, फुलेही जास्ती प्रमाणामध्येही लागत राहतात। या पावडरीऐवजी तुम्ही बटाट्याच्या सालीचा देखील हा वापर करू शकता। ब्रह्मकमळ लावलेल्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि आपल्या झाडाची अशा मातीमध्ये वाढ चांगली होते, कारण मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। ब्रह्मकमळच्या या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी फॉस्फरस, पोटॅशियमयुक्त खत देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्या घरामध्ये जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे त्याचा वापर हा करू शकता, कारण त्याच्यामध्ये देखील अशी बरीचशी पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे ती चांगली होते। त्यामुळे घरामध्ये डाळ तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी फेकून न देता त्याचा वापर तुम्ही झाडाला खत म्हणून हा करू शकता। आता आपण ही जी बटाट्याच्या सालीची पावडर घेतलेली आहे ती एका कुंडीसाठी, म्हणजे जर झाड छोटे असेल तर 1 चमचा आणि थोडी मोठी कुंडी असेल तर 1.5 ते 2 चमचा या प्रमाणामध्ये हे जर तुम्ही खत या झाडाला द्यायचे आणि ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे। तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपल्या ब्रह्मकमळाचे हे जे झाड आहे ते कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।